मी माझ्या बहिणीला जास्त पसंत करत नव्हतो. तिचं लग्न झालं होतं, पण मी तिच्या घरी कधी गेलो नव्हतो. आई वडील तिला भेटायला जायचे. मला माहित नव्हतं की ती कुठल्या परिस्थितीमध्ये आहे. ती कधीतरी माहेरी यायची आणि जाताना माझी आई घरातील काही सामान द्यायची. पण ही गोष्ट माझ्या बायकोला अजिबात आवडत नव्हती. जेव्हा पण आई असं करायची तेव्हा माझी बायको मला येऊन सांगायची, तुमची आई तुमची कष्टाची कमाई कशी उडवत आहे बघा. जेव्हा तुमची बहीण येते तेव्हा तिला रिकाम्या हाताने कधी पाठवत नाही. काही ना काही देतच असते. तुम्ही तुमच्या आईला सांगा की हे असं चालणार नाही. बायकोचं हे असं रोजचं बोलणं ऐकून मलाही राग आला आणि मी आईकडे जाऊन बोललो, आई, हे सगळं काय चाललंय? जेव्हा जेव्हा ताई येते तेव्हा तू तिला कधी साबण, कधी डाळ, तर कधी तांदूळ, तर कधी मुलांना खेळणी, अशा सगळ्या वस्तू देतेस. माझी कमाई अशी तू दुसऱ्यावर उडवलीस तर तुलाही मी घराबाहेर काढीन. माझं आणि आईचं हे बोलणं ताईने ऐकलं होतं. 1-1.5 तासानंतर ताई माझ्या खोलीत आली आणि बोलली, दीपक, जरा रिक्षा घेऊन ये, मला माझ्या घरी जायचं आहे. ताईचं हे बोलणं ऐकून मी मनातल्या मनात खूप खुश झालो. पण ते न दाखवता मी म्हणालो, ताई, अजून थोडे दिवस राहिली असतीस तर. नाही दीपक, मुलांची शाळेची सुट्टी संपत आली आहे, तेव्हा मला घरी जायलाच हवं, असं म्हणून ती निघून गेली. बाबा गेल्यानंतर जेव्हा घराची हिस्सा वाटणी झाली तेव्हा आम्ही दोघा भावांनीच ते घेतलं. बहिणीला साधं बोलावलं सुद्धा नाही, पण तरीही ती गप्पच राहिली. आम्हाला काहीही बोलली नाही. पण माझी आई खूप रडली आणि म्हणाली, बहिणीला काहीतरी द्या. पण आम्ही आईचं काहीच ऐकलं नाही. आईला ओरडून गप्प बसायला सांगितलं. ती बिचारी विधवा बाई, जर आम्ही तिला घराच्या बाहेर काढलं असतं तर कुठे गेली असती म्हणून गप्प राहिली. दादाने आपला हिस्सा ऐकून शहरात गेला आणि तिकडेच राहिला. आम्ही आमच्या बहिणीबरोबर जसं वागलो होतो त्याची शिक्षा तर आम्हाला मिळणारच होती. दादाचा व्यवसाय बंद पडला आणि तो मोलमजुरी करून पोट भरत होता. माझ्या मोठ्या मुलालाही टीबी झाला आणि त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले. माझ्याजवळ जे काही होतं ते सर्व संपलं आणि मी कर्जबाजारी झालो. एवढी हालत खराब झाली की खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. घरात काही रेशनही नव्हतं. मी माझ्या खोलीत बसून विचारात मग्न होतो. तेवढ्यात माझी बहीण माझ्या घरी आली. तिला बघून माझी बायको बोलली, आली महाराणी. तिला बघून मलाही राग आला, पण मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवलं. ती माझ्या मुलाजवळ गेली, त्याला बघितलं आणि नंतर माझ्याजवळ येऊन बसली. दीपक, तू काळजीत दिसतोस, असं म्हणून तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मी तुझी मोठी बहीण आहे. तू माझ्या अंगा खांद्यावर खेळलास, पण आता माझ्यापेक्षाही मोठा झाला की आपल्या बहिणीला काही सांगत नाहीस. आपलं दुःख सुद्धा तुला सांगावंसं वाटत नाही,
असं बोलून तिने आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून माझ्या हातात दिल्या. दीपक, काळजी करू नकोस, या बांगड्या विक आणि घरात रेशन भर, तुझ्या मुलाचा उपचार कर आणि अजूनही पैशाची गरज लागली तर मनात कुठलाही आडपडदा न ठेवता सांग. मी तुला या अवस्थेमध्ये नाही बघू शकत. आणि हो, त्या नाव्याकडे जाऊन दाढी पण करून घे. किती वाढवलीस बघ. मी आश्चर्यचकित होऊन ताईकडे बघतच राहिलो आणि ती म्हणाली, या बांगड्यांबद्दल कोणाला काही बोलू नकोस, तुला माझी शपथ आहे. तिनं माझ्या डोक्यावरून परत एकदा हात फिरवला आणि म्हणाली, चल आता मी निघते. मुलं शाळेतून येण्याची वेळ झाली आहे. परत येईल कधीतरी. मी पहिल्यांदाच तिला घराच्या बाहेर सोडायला आलो. बघितलं तर तिच्या पायातील चप्पल तुटलेली होती आणि तिचे कपडे सुद्धा जुनेच होते. मी बघतच राहिलो. मी कधी आपल्या बहिणीची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. पण जेव्हा तिला माझी वाईट परिस्थिती समजली तेव्हा ती धावत आली आणि आपल्या सोन्याच्या बांगड्या सुद्धा दिल्या. कारण मी माझ्या मुलावर उपचार सुरू करू शकेन आणि घरातील परिस्थिती सुधारू शकेल. मी विचारात पडलो आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले. आपण भाऊ किती मतलबी असतो. आपल्याच बहिणीला आपण एका क्षणामध्ये परक करून टाकतो आणि बहीण आपल्या भावाचं जरासही दुःख सहन करू शकत नाही. मी तिने दिलेल्या बांगड्या हातात पकडून जोरजोरात रडायला लागलो. मित्र हो, न जाणो आपली ही बहीण आपल्या सासरी किती दुःख सहन करत असेल. पण थोडा वेळ तिच्या जवळ बसून तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न नक्की करा. ही कथा तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.